आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे। यावेळी नाशिक जिल्ह्यातील कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेचा बहुमान मिळाला। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित होते। विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठीचा संकल्प केला, तर महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुदबुद्धी द्यावी आणि बळीराजाला आनंदाचे क्षण द्यावेत असं साकडं मुख्यमंत्री फडणवीसांनी विठ्ठलाकडे घातलंय। आज एकादशीसाठी पंढरपुरात सुमारे 18 लाख भाविकांची मांदियाळी आहे। याच 15 लाख भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिराज, कशा प्रकारे या ठिकाणी उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय? उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे। एकदम यथार्थ असं वर्णन संतांनी आपल्या अभंगामध्ये आषाढी यात्रेचं, चंद्रभागेचं आणि विठुरायाचं केलेलं आहे। आज आषाढी यात्रेच्या या महासोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण आता चंद्रभागेच्या तीरावर आहोत। लाखो भाविक चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत। कुणी नगर प्रदक्षिणा करत आहे, तर कुणी मंदिर प्रदक्षिणा करत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेला हा वैष्णवांचा मेळा आज पंढरपूर वैष्णवांच्या मेळ्यामुळे आज पंढरपूरची ही तीर्थक्षेत्र पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेलेला आहे। आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा केली। त्यावेळी त्यांच्यासोबत नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचा वारकरी म्हणून बसले होते आणि त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला सुखी ठेव, शेतकऱ्यांना सुखी ठेव आणि सर्वांना सुबुद्धी देव असं साकडं देवाला घातलं। आज दिवसभर हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरमध्ये हरिनामाचा गजर करणार आहे आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी अशी या आषाढीच्या महासोहळ्याला झालेली आपल्याला दिसत आहे। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।